नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी जाती जो मराठी विषय आहे, या मराठी विषयाची तुमची शाळेमध्ये सध्या जी पायाभूत चाचणी परीक्षा सुरू आहेत, याचा हा रेफरन्स पेपर आपण आज बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, चला आपल्या या व्हिडिओला लगेचच आपण स्टार्ट करूयात. तर अशा प्रकारे पहिल्यांदा तुम्हाला थोडी तुमची माहिती भरावी लागणार आहे आणि हा जो पेपर आहे हा एकूण 40 मार्क्ससाठी असणार आहे. त्यातला पहिला जो प्रश्न आहे, शब्द ऐकून लिही. हा प्रश्न 5 मार्कांसाठी आहे. म्हणजे तुम्हाला काही शब्द दिले जातील किंवा ते तुम्हाला वाचून दाखवले जातील आणि ते तुम्हाला ऐकून व्यवस्थित तसे लिहायचे आहे. तर हा जो प्रश्न आहे हा एकूण 5 मार्क्ससाठी आहे. 10 शब्द दिले जाणार आहेत. चला, तर त्यातला दुसरा ते चौथासाठी त्यांनी एक उतारा दिला आहे. प्रश्न काय आहे बघा, हा उतारा वाच आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही. तर हा एक उतारा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तर चला आपण पहिल्यांदा हा उतारा वाचून घेऊ. दादाले सांग ना ओ माय, माले 5वी मा जाऊ द्या, शिकू द्या, असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागली. सुलभाला गहीवरून आलं. तिचे डोळे पाणावले. नवऱ्याला कसं समजावून सांगावं हेच तिला समजेना. गावात 4थी पर्यंत शाळा होती, म्हणून गावातील बरेच लोक मुलांना 4थी पर्यंत शिकवत होते. गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सखारामला अवघड वाटत होतं. सखारामच्या भाऊबंदांमध्ये पोरींना कुणीही 4थीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं. त्यामुळे तोही त्याचाच कित्ता गिरवणार होता. त्याचा निर्णय पक्का होता. पुढे तिसऱ्या पॅराग्राफमध्ये काय दिलं आहे बघा. स्नेहाच्या वर्गामधली बबली गावच्या सरपंचांची मुलगी होती. आडगावला जाऊन सरपंचांनी 5व्या इयत्तेत बबलीला प्रवेश घेतला होता. स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं. सरपंचांना बरोबर घेऊन ते सखारामच्या घरी आले. तर हा अशा प्रकारचा उतारा त्यांनी दिला आहे. आता त्यावरचा प्रश्न दुसरा काय आहे बघा. सरपंचाच्या मुलीचे नाव काय होते? योग्य पर्यायाला गोल कर. तर हा 1 मार्कांसाठी आहे. तर इथं दिलेला आहे बघा, स्नेहा. तर या ठिकाणी पर्याय अ हा जो आहे याला आपण हे असं गोल करू. प्रश्न तिसरा, सखाराम कोणत्या कारणामुळे स्नेहाला पुढील शिक्षणास पाठवत नव्हता? योग्य पर्यायाला गोल कर. तर हा प्रश्न आहे एकूण 2 मार्कांसाठी. तर त्याचं कारण या दुसऱ्या पॅराग्राफमध्ये दिलं आहे. गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सखारामला अवघड वाटत होतं. म्हणजेच पर्याय कोणता येणार यामधला? तिसरा, क पर्याय. गरिबीमुळे व गावात शाळा नसल्यामुळे तो स्नेहाला पुढील शिक्षणास पाठवत नव्हता. आणि आता चौथा प्रश्न, स्नेहाला शिकण्याची इच्छा होती हे उतार्यातील कोणत्या वाक्यावरून समजले ते लिही. तर हाही प्रश्न 2 मार्क्ससाठी आहे. तर इथं आहे बघा, पहिलाच वाक्य, दादाले सांग ना ओ माय, माले 5वी मा जाऊ द्या, शिकू द्या. तर या वाक्यामधून आपल्याला समजतं की स्नेहाला शिक्षणाची इच्छा होती. आता पुढचा प्रश्न 5वा ते 7 यासाठी एक त्यांनी कविता दिलेली आहे. प्रश्न बघा, ही कविता वाच आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही. कवितेचं नाव त्यांनी दिलं आहे, हे कोण गे आई. कविता काय दिलेली आहे बघू. नदीच्या शेजारी गडांच्या खिंडारी, झाडांच्या ओळीत वेळूंच्या जाळीत, दिवसा दुपारी जांभळी अंधारी, मोडके देऊळ त्यावर पिंपळ, कोण गे त्या ठाई राहते गे आई. त्यानंतर चिंचांच्या शेंड्यांना वडांच्या दाड्यांना ओढोनी हलवी, कोण गे पालवी, कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने शिळ गे वाजवी, पाखरा लाजवी, सारखी किती वेळ ऐकू येती ती शिळ,
भा रा तांबे यांची ही कविता आहे. तर त्यातला 5वा प्रश्न बघा. पाखरांसारखी शीळ कोण वाजवत आहे? योग्य पर्यायाला गोल कर. 1 मार्क्स आहे यासाठी. पर्याय दिलेले आहेत वारा, नदी आणि क पर्याय दिला आहे मुलगा. तर यातला अ पर्याय हा जो आहे हा बरोबर आहे. प्रश्न 6वा बघा. कवितेत कोणकोणत्या झाडांची नावे आलेली आहेत? आणि हा प्रश्न आहे 2 मार्कांसाठी. तर या ठिकाणी इथे बघा जांभळी, त्यानंतर पिंपळ, तसेच चिंचेचे झाड आणि वडाचे झाड अशी एकूण 4 झाडांची नावे कवितेमध्ये आलेली आहेत. प्रश्न 7वा बघा. कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने, शिळगे वाजवी पाखरा लाजवी, वरील ओळीचा अर्थ तुझ्या शब्दात लिही. यासाठी सुद्धा 2 मार्क्स आहेत. तर याच्यामध्ये किंवा या ओळींचा अर्थ असा सांगू शकतो आपण. कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने म्हणजे कोण इतक्या जोराने मोठमोठ्याने शिळ गे वाजवी म्हणजे शिटी वाजवत आहे, अशी शिटी की जी तिथल्या पाखरांना सुद्धा ती लाजवत आहे. तर असा या 2 ओळींचा अर्थ होतो. चला पुढील प्रश्न 8 ते 10 साठी. खालील जाहिरात वाच, त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही. तर ही आहे ती जाहिरात. खुशखबर खुशखबर खुशखबर. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? धमाल ग्रुप पुणे आयोजित बाल साहित्य जत्रा. काय पाहाल व काय घ्याल? त्यामध्ये बालकथा संग्रह, कविता संग्रह, बालनाट्य, एकांकिका संग्रह, नाट्यछटा व विनोदी पुस्तके, चित्रकला हस्तकला संबंधित पुस्तके. आणि यासाठी सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. प्रत्येक पुस्तकावर 50% ची घसघशीत सूट आहे. बालकांसाठी निबंध लेखन, काव्यलेखन आणि चित्रकला स्पर्धा आहे. आणि विजेत्यांना नामांकित लेखकांच्या हस्ते आकर्षक पुस्तक भेट आहे. तर ही जी जत्रा आहे किंवा हा जो कार्यक्रम आहे हा बालसाहित्य जत्रा असं नाव दिलं आहे. कालावधी आहे दिनांक 10 जून ते 13 जून 2017. वेळ दिलेली आहे सकाळी 10 ते सायंकाळी 5 आणि स्थळ आहे महात्मा फुले सांस्कृतिक भवन पुणे. आता आपण ही जाहिरात वाचून घेतली आहे. यावरचे प्रश्न बघू. तर यातील प्रश्न 8वा आहे. स्पर्धेतील विजेत्यांना कोणते बक्षीस मिळणार आहे? त्यासाठी 1 मार्क्स आहे. पर्याय बघा वस्तू, पुस्तक आणि रोख रक्कम. तर बरोबर उत्तर आहे पुस्तक. 9वा प्रश्न. बालसाहित्य जत्रेतील पुस्तक खरेदी करणे फायद्याचे ठरेल का? हे तुला कशावरून समजते? 2 मार्क्स आहेत. तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक पुस्तकावर 50% अशी घसघशीत सूट सांगितली आहे. म्हणजे जेवढं पुस्तक असेल, ज्या किमतीला असेल त्याच्यापेक्षा निम्मी किमतीत ते पुस्तक मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला बालसाहित्य जत्रेतील पुस्तक खरेदी करणे फायद्याचे ठरणार आहे, हे यावरून समजते. 10वा प्रश्न बघा. इयत्ता 5वी मधील लीलाच्या आजोबांना या बालसाहित्य जत्रेसाठी जाता येईल का? तर तसे नाही जाता येणार. कारण ही जी बालसाहित्य जत्रा आहे ही फक्त लहान मुलांच्यासाठी आहे. त्याचं नावच त्यांनी दिलेलं आहे बालसाहित्य जत्रा. पुढील प्रश्न 11 ते प्रश्न 13. मध्ये दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दांऐवजी कंसातील शब्द वापर. आवश्यक बदल करून वाक्य पुन्हा लिही. तर इथे प्रश्न 11वा. सतीशने आंबा खाल्ला. आपल्याला परत वाक्य लिहायचं आहे. इथे काय येणार? सतीशने संत्री खाल्ली. त्यानंतर दुसरा 12वा प्रश्न. मारियाकडे वह्या होत्या. कंसामध्ये वही दिल्या आहे. इथं काय येणार? मारियाकडे. चला पुढचा 3रा प्रश्न. आई बाबा उद्या गावाला जातील. तर कंसामध्ये त्यांनी दिलेला आहे काल. म्हणजेच इथं काय येणार? आई बाबा काल गावाला गेले. त्यानंतर आता 14वा प्रश्न आहे. पाय लट लट कापणे या वाक्यप्रचाराचा वापर करून वाक्य लिही. तर पाय लटलट कापणे याचा अर्थ काय येतो बघा? भीती वाटणे. भीती वाटणे याचा वाक्यामध्ये उपयोग काय येणार? तर या ठिकाणी आपण लिहूया त्याचं वाक्य.
ठीक आहे, चला हा झाला 14वा प्रश्न आपला पूर्ण. 15वा प्रश्न काय दिला आहे बघा. खालील शब्दांना उपसर्ग जोडून तयार होणारा प्रत्येकी एक शब्द लिही. 1 मार्कसाठी आहे. जसे की पूर्ण, मग त्याला उपसर्ग आपण जोडला तर त्याचं काय होतं, अपूर्ण तयार होतं. मग पहिला दिलेला आहे मान, तर याला इथं काय येणार, अपमान. कुमार दिला आहे तर त्यासाठी येणार सुकुमार. त्यानंतर 16वा प्रश्न आहे. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिही. तर हा आहे 1 मार्कासाठी. त्यांनी वाक्य दिलेलं आहे, काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते. तर बघा आपण वाक्य पुन्हा लिहूयात. चला विद्यार्थ्यांनो, 17वा प्रश्न. खालील वाक्यांचा योग्य क्रम लावून वाक्य पुन्हा लिही. तर ही ती वाक्य दिलेली आहेत. आता आपण याचं उत्तर बघू. पहिल्यांदा येणार ते म्हणजे गावातील लोक दुष्काळाने चिंताग्रस्त होते. तर हे सगळ्यात पहिल्यांदा वाक्य येणार. त्यानंतर दुसरं वाक्य येणार, दूरदर्शनवर पाणी फाउंडेशन विषयी मोठी बातमी आली. हे दुसरं वाक्य. तर तिसरं वाक्य येणार, सरपंचांनी बातमीवर फार विचार केला. आणि चौथं वाक्य येणार, गावातील सगळे लोक एकत्र येऊन कामाला लागले. आणि 5वं वाक्य आणि शेवटचं वाक्य येणार, सरपंचांनी लोकसहभागातून गावचा पाणी प्रश्न सोडवला. तर असा याचा हा योग्य क्रम आपण लावलेला आहे. 1, 2, 3 नंबरचं वाक्य, 4 आणि हे 5 नंबरचं वाक्य. तर यासाठी एकूण 2 मार्क्स होते. आता 18वा प्रश्न. फळ या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ लक्षात घेऊन प्रत्येक अर्थाचे एक वाक्य लिही. जसे की पाठ. आता पाठ म्हणजे नानी पाटावर बसली. तर यातला पाठ याचा अर्थ काय आहे, बसण्यासाठीचा जो पाठ असतो तो. दुसरं, पाठ म्हणजे शेताला पाटाने पाणी देतात. तर यातला हा जो पाठ आहे याचा अर्थ काय, शेतातील पाणी वाहण्यासाठीचा मार्ग. त्यांनी त्याप्रमाणेच फळ या शब्दाचं सांगितलं आहे. तर पहिल्यांदा आपण त्याचे लिहूया. फळ म्हणजे जे की खाण्याचा पदार्थ आहे त्याला आपण फळ असं म्हणतो. तर याचं वाक्य काय होणार, सीताला आंबा हे फळ आवडते. त्यानंतर फळ, दुसरा फळ. आता दुसरा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा वाक्य लिहूया आणि त्याच्यानुसार त्याचा अर्थ काय येतो बघा. चांगले कर्म केले मिळते. आता याच्यामध्ये फळ याचं अर्थ काय घेतला आहे की तुम्ही कोणतंही जर चांगलं काम केलं तर त्याची योग्य फळ म्हणजे त्याची पोचपावती जी आहे हे चांगली मिळते. तर याच्यामध्ये हा असा वेगळा अर्थ याचा निघतो. त्यानंतर 19वा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आहे एकूण 5 मार्क्ससाठी. खाली दिलेल्या प्रसंगाच्या आधारे एक गोष्ट लिही. तर त्यांनी थोडक्यात सुरुवातीचा एक प्रसंग दिला आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला ती पुढे गोष्ट कंटिन्यू करायची आहे. आज चिनू फार आनंदात होती. आजीचा फोन आला आहे. आजी आज बऱ्याच दिवसानंतर गावाहून येणार होती. आजीचा फोन आला तेव्हा आई कामात होती आणि बाबाही कामाला निघून गेले होते. चिनूने विचार केला. तर आता ही त्यांनी सगळ्यात प्रसंग, छोटा एक प्रसंग दिला आहे. त्यानुसार आपल्याला पुढे गोष्ट कंटिन्यू करायची आहे. मग तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. आजीचा फोन आल्यानंतर तिला फार आनंद झाला. तिच्या डोक्यामध्ये आजी आल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या, आजीकडून कोणत्या कोणत्या गोष्टी ऐकून घ्यायच्या, आजीला तिच्या पुस्तकांमध्ये किंवा तिची शाळा दाखवायची, तिच्या जवळपास असणारे तिचे जे बाग आहे या बागेत घेऊन जायचं, अशा तिच्या मनामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी तिला सगळ्या आठवायला लागल्या. आजीसोबत आपण काय काय करणार ह्याचं सगळं प्लॅनिंग ती करू लागली. अशा प्रकारे आपण ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कंटिन्यू करायची आहे आणि त्यासाठी एकूण 5 मार्क्स दिलेले आहेत. म्हणजे साधारणतः तुम्हाला एकूण 5 वाक्य लिहावी लागणार आहेत. त्यानंतर 20वा प्रश्न आहे. खाली काही शब्द दिले आहेत, त्या शब्दांच्या आधारे गोष्ट तयार करून लिही. तर हा सुद्धा 5 मार्क्ससाठी आहे. पाणी, दुष्काळ, बचत आणि झाडे.
तर याच्या आधारे आपल्याला गोष्ट करून लिहायची आहे. तर आपण असं लिहू शकतो की सध्या पाण्याची टंचाई जाणवत आहे, दुष्काळ पडत आहे आणि याचं कारण काय आहे तर झाडे तोडल्यामुळे तसेच पाण्याची बचत योग्य न केल्यामुळे आपल्याला दुष्काळाला सामोरं जावं लागत आहे. पाण्याची बचत करायला हवी, तसेच झाडे वृक्षारोपण करायला हवे. तर या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये लिहू शकतो, या शब्दांच्या वरून लिहू शकतो. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हा जो आपला पेपर आहे हा संपला आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. बाय बाय.